आज गुढीपाडवा. तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तसं तर व्हिडिओ गुढीपाडव्याच्या दिवशीच यायला हवा होता, पण माझ्याकडून ते शक्य झालं नाही. पाडव्याच्या दिवशी मी सकाळी सकाळीच केस धुतले होते. मला केस धुवायला पण बरेच दिवस झाले होते, म्हणून असं मस्त फ्रेश वाटत होतं. पप्पांनी मस्त दारासमोर गुढी उभारली होती आणि आज बाहेर वातावरण पण खूप छान होतं. मी पण आज सकाळी खूप लवकर उठले होते आणि इकडे मम्मीचा स्वयंपाक पूर्ण झालेला होता, म्हणून मी लगेच गुढीला नैवेद्य दाखवून घेतला. घरातल्या देवांना पण दाखवला आणि लगेच गायीची पूजा करून गायीला पण नैवेद्य चारला. आमच्याकडे ना 2 गावरान गायी आहे. मी त्या दोघींना पण नैवेद्य दिला. आज सण असल्यामुळे मी पिल्लूला पण सकाळीच लवकर आंघोळ घालून तयार केलेलं होतं. मग आम्ही सगळ्यांनी सोबत बसून जेवण केले. जेवणात आज मस्त खीरपुरीचा बेत होता. डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्यांदाच मी हे सगळं खाणार होते, कारण की आतापर्यंत मी तेलकट पदार्थ कोणतेच खाल्लेले नव्हते. मस्त जेवण केलं आणि दुपारच्या वेळी थोडा आराम केला आणि नंतर मी ना माझ्या लग्नाचा अल्बम बघत होते. परत मागचे दिवस आठवले. सगळे म्हणतात की लग्नानंतर खूप काही बदलून जातं, पहिल्यासारखं काहीच राहत नाही. पण मला तसं जास्त काही वाटलं नाही. त्यानंतर आज मी केस धुतलेले असल्यामुळे ते दिवसभर विसरलेच नव्हते, कारण की ज्या दिवशी केस धुतलेले असतात त्या दिवशी ते खूप गुंतलेले असतात. लवकर निघतच नाही, म्हणून मला त्या दिवशी केस विचारायचा खूप कंटाळा येतो. पण म्हटलं आज जर ते विंचरले नाही तर उद्या अजून जास्त गुंततील, म्हणून मी केस विचारून घेतले आणि संध्याकाळचा चहा तर हा माझा फिक्स असतो. तर चहा घेतला आणि असा होता माझा आजचा दिवस.